हॅलो मित्रांनो, मी नामदेव मेश्राम, हेल्थ प्रमोटर, इंडस विवा हेल्थ सायन्सेस। मी या गावाचं नाव काय सर? बोरगाव 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 खुर्द या गावी आलो आहे। पहिल्यापासून 3 किलोमीटर जवळपास अंतर आहे। जिल्हा भंडारा या ठिकाणी आलो आहे। साहेबांना माहूत कॅन्सर जवळपास 4थ्या स्टेज लास्ट स्टेजला होतं। ते आधी त्यांना कसं होतं आणि आता याच्यानंतर आयफोल्स घेतल्याच्या नंतर आणि अदर ट्रीटमेंट पण आपण त्यांना दिली त्याच्यानंतर आज कसे आहेत आपण त्यांच्या तोंडून ऐकूया। साहेब सांगा तुमचं नाव। माझे नाव सरोज शामराव गाडवे, गाव गाव मुक्काम बोरगाव खुर्द, पोस्ट पहिला, तहसील, जिल्हा भंडारा। बर सर, हे तुम्हाला जे कॅन्सरचं जे आहे हे किती दिवसापासून झालं आहे? हे सर मला जसे मी डॉक्टरकडे गेलो, मी 9व्या महिन्यामध्ये म्हणजे 7व्या महिन्यापासूनच हे माझे दात दुखत होते। दात दुखल्यामुळे मी डॉक्टरकडे गेलो 2024 मध्ये। 2024 मध्ये डॉक्टरकडे गेलो। डॉक्टरनं सांगलं म्हणजे आपली सोनोग्राफी काढल्याच्या बादमध्ये त्याने सांगलं का बा तुमच्या दाताला मार लागला, हे दात उपडून काढून फेकावं लागते। त्यानं माझ्या याच्या ऑपरेशन केलं। ऑपरेशन केल्याच्या बादमध्ये बायोप्सीला त्याला तो मास काढून सनेरी त्यानं मुंबईला पाठवल्याच्या बादमध्ये ते निगेटिव्ह आली। पहिली रिपोर्ट निगेटिव्ह आली। त्याच्या बादमध्ये 8 दिवसाच्या बादमध्ये इथं टाके लागले होते। हा सुजत गेला, म्हणजे हा गाठ पकडत गेली। मी दवाखान्यामध्ये गेलो, सर म्हणला हा असं सुजण्याचं कारण काय? त्यांचं असं म्हणणं झाला का कॅन्सर असू शकते, पण मी असं नाही म्हणू शकत का नेमका आहे। हे दात तुम्हाला उपडून काढून फेकावं लागते। दात उपडून काढून फेकला। दाताची त्याने रिपोर्ट इथं पाठवला। अचानक ते 9व्या महिन्याच्या 10 तारखेला रिपोर्ट आल्याच्या बादमध्ये ते निघली पॉझिटिव्ह निघल्याच्या बादमध्ये मी त्यावेळेस बालाघाटला म्हणजे गेलो होतो औषधीसाठी, कटंगी बालाघाट। तिथं मला डॉक्टरचा फोन आल्याच्या बादमध्ये मी दुसऱ्या दिवशी तिथं गेलो रिपोर्ट उचललो, डॉक्टरशी झंझटबाजी केलो। असा झाला तसा झाला। डॉक्टरनं सांगलं का तुम्हाला 2.5 लाख रुपये लागतील ऑपरेशन करायसाठी, तुम्ही चला उद्या नागपूरची तयारी करा। म्हणणं झाला का बाबा मी गरीब माणूस, इतका पैसा आणू कुठचा? बरोबर। त्याचं असं म्हणणं झाला तर त्यानं सांगला का तुमचा तो 5 लाखाचा कार्ड आहे का बा? त्यावरून डॉक्टरनं तेवढा काही त्याने जीव लावलं नाही। तो राहिला असाच। मी इकडली औषध घेता अचानक मी औषध घेता बँकेमध्ये गेलो, IDBI मध्ये। नाना भाऊ छोटे आमचा म्हणजे दुड्डेलीचा इथं व्यवसाय आहे। अचानक त्यांच्या बरोबर त्यांचे रिलेटिव्ह होते। भाऊ मनावर बसला का बा तब्येत कशी आहे? मी सांगलो का भाऊ कॅन्सर निघला आपल्याला। अचानक त्यानं त्याची बँकेतूनच हे करून सनेर तुम्हाला बोलावण्यात आले। आता तुमचं नाव नाही माहित, काही नाही, ते तुमच्या कॅन्सर त्या बरोबर होता। बरोबर। त्याच्या आधी म्हणजे मग तुमचा कॅन्सर खूप म्हणजे किती मोठा झाला होता? मोठा म्हणजे चांगलाच मोठा झालेला, म्हणजे तकलीफच होती। बरोबर। त्याच्यानंतर मी भेटलो, मग नाना भाऊ बरोबर तुम्ही आल्याच्या बादमध्ये तुम्ही म्हणजे अंदाजी 2 ते 3च्या दरम्यान तुम्ही आमच्या घरी आल्याच्या बादमध्ये तुम्ही मला ते ऍपल्स म्हणून बॉटल म्हणून दिल्याच्या बादमध्ये तुम्ही मला कसा फोडायचा, कसा प्यायचा हे सगळं सांगल्याच्या बादमध्ये मी पिल्याच्या बादमध्ये सायंकाळी अंदाजे 7 ते 7:30च्या दरम्यान रक्त निघला माझ्या तोंडातून। म्हणजे ऑटोमॅटिकच रक्त निघला ना, थोडे ठसे निघले। तर अचानकच मी नाना भाऊ फोन केलो, भाऊ म्हणला असे नसा हा झाला। नाना भाऊचा म्हणणं झाला का त्या औषधीनं म्हणजे त्या ज्यूसनं असं निघते, गंदगी निघते। गंदगी। मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला फोन करण्यात आला, केल्याच्या बादमध्ये तुम्ही सांगल्या तर तो दुसऱ्या दिवशी पूर्ण निघला, तर हलकाच पडला, म्हणजे हलका पडला पुरा
हा जेवायला बी मस्त बढ्या लागल्या, जेवण बी करायला लागले. पूर्ण असे बोटा वगैरे त्यात तिथं भरपूर रक्त निघून सनेर पूर्ण हलका पडला. आणि त्या दिवसपासून या कानाचा म्हणजे जो दुखणं होता तो पूर्णपणे कमी होत आला. मग तेवढ्यातच तुम्ही सजेशन सांगलं म्हणजे डॉक्टर हैदर अली त्याईनं सांगला. तुम्ही सांगल्या बाजूने त्याच्याकडे गेलो. त्याईनं सांगला का अशी अशी एक गोष्ट आहे, पण तुम्ही सांगल्या का तुम्हाला थोडीशी किमोची गरज आहे. किमोची गरज आहे. तुम्ही आल्या, मला तेथवर नेल्या दवाखान्यात करून दिल्या. एवढाच धन्यवाद. आता माझी प्रकृती चांगली आहे ना. हा आता माझा 3रा किमो उद्यापासून चालू होईल. बरं, आयपोल्स पिल्यापासून आणि जे माझी ट्रीटमेंट आहे, म्हणजे मी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं ते तुम्हाला कसं? आयपल्स पासून म्हणजे यानं म्हणजे दुसणं बहुत काही म्हणजे टॅमिना आणलं का बिलकुल. मी ज्या वेळेस येत होतो त्यावेळेस एवढा टॅमिना येत होता 2-3 दिवसाबाद मध्ये का मी जसं माझी स्मरणशक्ती चालावची नव्हती तरी पण मी चालून सनेरी चांगल्यानं तोंड धुणे, हिंडणे, हे या ज्यूसने एवढा जबरदस्त काम केलं का चांगला केलं ना. आताही जेवणा खाऊनवर मी हा ज्यूस पिल्याच्या बादमध्ये चांगला माझ्या जेवण खाऊन चांगला होऊन. आता तुम्हाला किती % दुरुस्त झालं असं वाटते? मला तर पूर्ण असं वाटून राहिलं का 95% पूर्ण झाला. 5% राहिला. 5% राहिल्या म्हणजे या गाठीमुळे. मी नाही म्हणत, नाही तर माझ्या जेवण खावण हिंडणे मला कोठी पाठवा तुम्ही गाडीनं, मी चालला जातो 100 किलोमीटर येऊन सनेर घुमून सनेर मी घरी येऊ शकतो. आता तुम्हाला वाटते की मी आता 5% राहिला तर 100% या आयपोल्सनं बरा होईल, कॉन्फिडन्स आहे? 100% कॉन्फिडन्स आहे. आता तुम्हाला कॅन्सर आहे असं काय वाटते बॉडीमध्ये? नाही बिलकुल मुक्त झालो असंच वाटते. 5% राहिला निघून जाईल. दुःख आहेच नाही म्हणून मला असं वाटते का बा मी पूर्ण ठीक झाला. आता मला एवढं सांगा की ह्या आयपोल्स बद्दल लोकांना संदेश काय द्या की लोक बरे होतील काय यानं? नाही, लोक बरे होतील म्हणजे लोकांना विश्वास करायला पाहिजे याच्यावर. का जसं मी आता वापरलो, मला विश्वास आला. विश्वास येऊन सनेरी मी माझी जेवढी घेत तब्येत होत नाही, सुधरत नाही तेवढी माझी रिपोर्ट म्हणजे निगेटिव्ह येत नाही तेवढी माझ्या मी शक्तीनुसार एकूकट मी बॉटल घेत राहील आणि पित राहील. बरोबर आहे. बरं, मी जे तुम्हाला जे काही सर्व्हिस दिली म्हणजे जो ट्रीटमेंट दिली, मी ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की माझे इन्स्ट्रक्शन फॉलो करा, पण तुम्ही काही बिचामध्ये इन्स्ट्रक्शन फॉलो न केल्यामुळे ते माझी गलती झालेली आहे आणि त्या गलतीमुळे मला तो परिणाम भोगावा लागला. माझी तब्येत जास्त झालेली होती. पण इन्स्ट्रक्शन थोड्या बहुत फॉलो केल्या तर आज तुम्ही 95%. तेही ठीक आहे, पण तुम्ही बिछामध्ये मला हा करून सनीने मला दवाखाना दाखवल्या, एवढीच मोठी मेहरबानी. बिलकुल बिलकुल बिलकुल. लोकांनी पिलं पाहिजे. पिलं पाहिजे. 100% बरे होऊ शकतात. हा तुमचा कॉन्फिडन्स आहे. बरोबर. ओके. थँक्यू. फार मोलाची इन्फॉर्मेशन दिली, कारण की आज समाजामध्ये किंवा गावामध्ये मोठ्या प्रमाणात याचं प्रमाण वाढत आहे. तुम्ही बरे झाल्या, तुमच्यासारखे बरेच लोक बरे झाले पाहिजे असं आम्हाला आणि तुम्हालाही वाटते आज. आणि आयपोल्स पिल्या पाहिजे. हेच याच रोगाची यानं नाही, कोणता जरी रोग असलाय तरी पण मला तरी असं वाटते का हा काम करू शकते 100% काम. कारण की याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे का जो माणूस गरला असेल तो 2 मात्रा जरी पेलं तर 3ऱ्या मात्रा. पेशंट माझे बरे झाले. तुम्ही 101वा कॅन्सरवा पेशंट व्हाय. 101 तुमचा नंबर 1 वा. 100 पेशंट ऑलरेडी बरे झाले. नानूजी थोडस समोर या. करा तुमचं थोडस. या समोर घ्या इथलं. आलं पाहिजे. येत आहे ना? ओके. थँक्यू साहेब. थँक्यू.